नक्की आम्ही 100% बोलू, यात दुमत नाही काय, बोलू ना, जे आम्ही भोगले ते तसं कोणी दुसऱ्या विरोधकांनी भोगू नये यासाठी बोलू, नक्की बोलू. हा पायंडा कधी पडला आणि कुठून आला? आता राजकारणच पूर्णपणे बदललेलं आहे, व्याख्याच सगळी बदलून गेलेली आहे. त्या जैसा देश वैसा बेश आता त्या पद्धतीनं चालावं लागणार आहे. असं एखादी गोष्ट कोणीतरी धरून बसणं चालणार नाहीये, पुढे चालत राहावं लागणार आहे आणि जसं चाललंय त्या पण पद्धतीने. आता तुम्ही त्या सरकारमध्ये गेलेत, मग तुम्ही असं विरोधकांना निधी नाही दिला तर हे सगळं चुकीचं होईल, त्यामुळे लोकशाही धोक्यात येईल. मी काय म्हणतो की हा प्रश्न माझा आहे का, माझा राहू शकतो का? तुम्ही लोकसभेतले खासदार म्हणून याच्यावरती आवाज उठवायला नक्की आम्ही 100% बोलू, यात दुमत नाही काय, बोलू ना, जे आम्ही भोगले ते तसं कोणी दुसऱ्या विरोधकांनी भोगू नये यासाठी बोलू, नक्की बोलू. पण तो निर्णय घ्यायचा अधिकार मला नाही ना. हा पायंडा कधी पडला आणि कुठून आला? आता राजकारणच पूर्णपणे बदललेलं आहे, व्याख्याच सगळी बदलून गेलेली आहे. त्या जैसा देश वैसा बेश आता त्या पद्धतीनं चालावं लागणार आहे. असं एखादी गोष्ट कोणीतरी धरून बसणं चालणार नाहीये, पुढे चालत राहावं लागणार आहे आणि जसं चाललंय त्या पण पद्धतीने. आता तुम्ही त्या सरकारमध्ये गेलेत, मग तुम्ही असं विरोधकांना निधी नाही दिला तर हे सगळं चुकीचं होईल, त्यामुळे लोकशाही धोक्यात येईल. मी काय म्हणतो की हा प्रश्न माझा आहे का, माझा राहू शकतो का? तुम्ही लोकसभेतले खासदार म्हणून याच्यावरती आवाज उठवायला नक्की आम्ही 100% बोलू, यात दुमत नाही काय, बोलू ना, जे आम्ही भोगले ते तसं कोणी दुसऱ्या विरोधकांनी भोगू नये यासाठी बोलू, नक्की बोलू. पण तो निर्णय घ्यायचा अधिकार मला नाही ना.